तुम्ही इथं आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आला, खूप बरं वाटलं आम्हाला. साक्षात आम्ही कामत साहेबांना इकडे पकडून आणलेलं आहे. तर मला असं तुम्हाला म्हणायचं होतं की तुम्ही कामत साहेबांवर काय आरोप करताय? उमेशवरती खूप आरोप आहेत खरं तर. अत्यंत अस्वच्छ मुलगा, टापटीपणाची जराही आवड नाही, आला की सगळं सामान तसंच फेकून देतो, वाचनाची जराही आवड नाही, जरा म्हणून बायकोला मदत करणार नाही. हे सगळे आरोप माझे लग्न आधीही होते आणि आताही आहेत. मी शॉपिंग करायला गेले तर आता तुम्हाला माहिती आहे की मी 5 मिनिटात शॉपिंग करते, तरी सुद्धा उमेश असा जाऊन बाजूला सोफ्यावरती बसलेला असतो. सो मला माहित नाही आता हे कधी बदलणार. बोला सर. नाही, वाचन करण्याची आवड मला आधी नव्हती, हे ठीक आहे, पण आता मी तिचा चेहरा चांगला वाचू शकतो. तो लग्नानंतर मी असं म्हणू शकतो, किंवा आम्ही प्रेमात पडलोय तेव्हापासून मी असं नक्की म्हणू शकतो की मी माझं वाचन सुधारलंय. वा वा. कारण तिच्या काय मनात असतं ते मी सगळं ओळखतो, पण आता काही स्वभाव असतात, बाकी काय होतं. आणि त्यांच्या मनात खूप असेल काय काय, त्यामुळे तुमचं वाचन पण खूप होत असेल. हो, त्यामुळे माझं खूप गाढ वाचन झालेलं आहे. आणि काय होते आरोप? अस्वच्छ. मला तर नाही वाटत एवढं छान पांढरी पॅन्ट घातलेल्या माणसाला कसं अस्वच्छ म्हणायचं. मग त्यामुळे तो आरोप गेला. आणि नाही पण याच्यावर तुम्ही बोला. नाही म्हणजे असं काही पसारा वगैरे तुम्ही करत असाल का घरी असा? नाही, तुम्ही एकदा घरी येऊन बघा, आमच्या घरी कधीच तुम्हाला पसारा दिसणार नाही, कारण ती सगळं आवरते. त्यामुळे कधीच आमच्या घरी पसारा नसतो. असं मला खूपदा वाटतं की मी कुठल्या तरी हॉटेलच्या रूम मध्ये राहतोय, इतकं स्वच्छ असतं आमचं. करा एकदा हॉटेलची रूम असेल. म्हणजे तुम्ही नसला का रेंटवर देता का ते? बरं, कामतांची हॉटेलच दुसरं काय असणार आहे. ए हॅलो, हे सगळे आरोप मी केले होते कारण तुमचं स्किट बरं व्हावं, तुम्हाला सगळ्यांना हसायला यावं आणि मज्जा यावी म्हणून. खरं तर माझा नवरा अजिबात असा नाहीये, तो खूप बदललाय. आवाज कमी करा आता. जास्त गोड झालाय. धन्यवाद धन्यवाद मॅडम. महत्वाचं स्किट सरकार मॅडम. नमस्कार. धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद मॅडम. काय ऐकू ना पूर्ण असं? नाही नाही असं काही नाही. तुम्ही म्हणजे नवरा बायको म्हणून आमच्या दोघांचे असं करू नका. काय सर तुमच्या आरोप आहेत ना, कॉमेडी होऊ द्या नाही. तुम्ही लगेच मॅडम असं सांगून टाकलं त्यांना. कामत साहेब, तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आलात, लोकांना हसवलं, आमचं मनोरंजन केलं. पण कसं आहे माहिती आहे का सर, इथं आली की आमची एक प्रथा आहे, येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीचा आम्ही ऑटोग्राफ घेतो. तर तुम्ही पण आम्हाला ऑटोग्राफ द्या. स्नफ, आपला कुत्रा, त्याचं काय केलंस? त्याचं काय? मी मिस्टर गोखलेंना दिलं. मी तुला त्या दिवशी फोटो दाखवले ना. दिला नाहीयेस तू, विकलायस तो OLX वर. हां, नाही, मला मान्य आहे, मी OLX वर त्याचा फोटो टाकला, किंमत लावली, पण त्याच्या मागे कारण एवढंच होतं की कोणीतरी जेन्युइन कस्टमर मिळेल यार. अरे फ्री आहे म्हटल्यानंतर कोणी फोन केला असता? असं कसं कुणाला देऊन टाकू मी कुत्रा? स्नफ. पण खूप जणांचे फोन आले, पण मी जवळ राहणाऱ्या मिस्टर गोखलेंनाच दिला आणि 1 रुपया सुद्धा घेतला नाही मी त्यांच्याकडनं. तुला ह्या गोष्टींचा स्ट्रेस आहे? नेक्स्ट, चेअर्स. अरे मला स्ट्रेस येतोय तू तुझ्या लपवण्याच्या वृत्तीमुळे. पण मी काय लपवलं? लग्नानंतर ना तू बदललास अक्षय, खरंच खूप बदललास तू. आणि मी मूर्ख, मी नेहमी त्या अक्षयला शोधत राहिले ज्याच्यावर मी प्रेम केलं. अगं पण कसला बदल प्रणू? प्रणू, मला सांग, सचिन तेंडुलकर 25 वर्षांचा असताना जसा खेळत होता तसा खेळू शकला का शेवटी? त्यांनी बदलला ना स्वतःचा खेळ, वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, टीम मधल्या त्याच्या पोझिशन प्रमाणे. त्यांनीही बदललं ना स्वतःला. हां करेक्ट. सचिन 25व्या वर्षी जसा खेळायचा तसंच त्याला आयुष्यभर नाही खेळता आलं, मान्य आहे. पण लग्नानंतर आत्ताच्या वयात 25व्या वर्षी सचिन ज्या मुलीबरोबर फिरायचा तीच मुलगी परत त्याच्या आयुष्यात आली तर सचिन? हां, त्याच मुलीसोबत सचिन एकाच ऑफिसमध्ये काम करत असेल तर. आणि अरे गंमत म्हणजे सचिनने हे जर आपल्या बायकोला सांगितलंच नसेल तर.
त्याच मुलीला घेऊन सचिन ऑफिसच्या कामांसाठी म्हणून सतत बाहेरगावी टूर्सवर जात असेल तर? तू काय बोलतेस? मला काहीच कळत नाहीये. काय ऍक्टिंग करतोय सचिन. तू बंद करा तुझी नाटकं. तुला व्यवस्थित कळतंय काय चाललंय ते. श्रुतीबद्दल चाललंय सगळं. व्हॉट नॉनसेन्स. श्रुती? अगं 10 वर्ष झालेत आमचं ब्रेकअप होऊन. हो पण आता विधवा आहे ना ती. मग मी नाही मारलंय तिच्या नवऱ्याला. हो पण सेम ऑफिस मध्ये परत आली आहे ती. मग मी काय करू? ती का आली कशी आली ते माझ्या बॉसला जाऊन विचार ना. आणि आली तर आली, मग काय. अवर लाईव्ह हॅव मूड ऑन. हो ना. मग मला सांगितलं का नाही? लपवलंस कशाला तू माझ्यापासून? आणि तू लपवलंस त्या अर्थी काहीतरी कारण असणारच ना रे. तुला काय वाटलं मला कळणार नाही? तिला जे सगळे मेसेजेस केलेस ना ते वाचलेत मी. हा, गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस, फेसबुकवरचे मेसेजेस, तिचे टॅग्स. वाचलेस ना सगळे मेसेजेस? ऑल ऑफ देम वर कॅज्युअल अँड फॉर्मल. तुम्ही मेसेजेस करता एकमेकांना का कपडे शेअर करता एकमेकांची? कॅज्युअल्स आणि फॉर्मल्स म्हणे. नॉनसेन्स. तुझ्यासाठी असेल कॅज्युअल फॉर्मल, माझं काय? ऑफिसमध्ये का होईना पण माझ्यापेक्षा तिच्यासोबत जास्त वेळ असतोस तू. मग काय करू मी आता? काय फायदा आहे तुला सांगून? तुला काही कळत नाही मी काय बोलते अक्षय. अरे देवा, काय ग पोरीनं तुमची दशा झालीये. ती म्हातारी तुम्हाला भाकर तुकडा देत नव्हती का ग? मरू दे. मला वाटलं नव्हतं मी मरस्तवर तुम्हाला बघते का नाही ती. चला मरू, आपण माझ्या घरला जाऊ. आपण आता थिरी, तुम्ही दोघे, मी, आपली फॅमिली. चला 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 घरला. चला 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 चला. चल चल चल. हे बघ, टॉप 10 मध्ये बसायचं. अगं टॉप नाही का ट्यूब. हा काय ते. हा, आणि इथं बसलं की कागद घ्यायचा, पेन्सिल घ्यायची, एक लाईन मारायची एक स्टेशन, दुसरी लाईन दुसरं स्टेशन, अशी 10 स्टेशन गेली का आपलं रशेल मार्केट आलं. हा गोरा का बघतोय? गोइंग टू मार्केट, व्हेरी चीप. हा, तो तिकडं उठून गेला. काय रमेल्या तिथं उठून गेला. माझी नजर लागती का काय काळीची? गोऱ्या रंगावर नाटक नको करूसा. आतला रंग गोरा पाहिजे. आमच्या संतांनी सांगितलंय, संत म्हणजे शेंट. या मेल्याला कशाला सांगते मी? मर्दे मेल्याला. आला रशील मार्केट. चल 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 चल. हा, हे बघ रशेल मार्केट केवढं मोठं आहे. बघून घे. समजे माझ्या ओळखीचे आहेत. अरे देवड्या, डाटर घे 10 शेर कांदे, 10 शेर बटाटे. शेर नाही पाऊंड. हा, पाऊंड. गिव्ह मी 10 pound अनियन पटॅटो. तुला कांदे बटाटे सांगितले, तू अनियन पटॅटो काय बोलती? अगं तेच असतं ते. सारी पोर माझ्या घेतले. तुझ्या बापाचं दुकान आहे, पैसे कोण दिली आणि परत कोण गेली? हिसाब केला? सारी घेतले. हा, तो बघ श्याम्या मला मदर म्हणतोय. ग्रेनवाला. अरे श्याम्या, डाटर, लहानगी डाटर. हा, घे त्याच्याकडे. ग्रेन देतो, ग्रेन. अगं घेते ना. हा, ये मेल्या 1.25 शेर जास्ती टाक. पाऊंड. हा, सारी इसरते ग. मी मराठी, झी मराठी.